जय जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं स्वामी भक्त प्रीती या आपल्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अशा 20 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमचं जीवन बदलून टाकतील। तुम्हाला यशस्वी, आदरणीय आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर या गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या 20 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक गोष्ट समजून घेतली तर तुमचं जीवन अधिक समृद्ध होईल। कोणाच्याही पुढे पुढे करू नका। लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका। तुमचा स्वाभिमान जपा। तुमच्या योग्यतेनुसार वागा, पण कधीही तुमचा स्वाभिमान गमावू नका। जीवनात स्वतःची किंमत ओळखायला हवी। जशास तसे वागावे। तुमच्यावर कसं वागलं जातंय त्यानुसार वागण्याचा नियम ठेवावा, पण हे नकारात्मकतेने नाही तर संतुलित विचारांनी करावे। जिथे आदर आहे तिथे आदर द्या, जिथे अपमान आहे तिथे दुर्लक्ष करा। जिथे आपल्याला बोलवले नसेल तिथे जाऊ नका। सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणं टाळा। जिथे तुमचं स्थान नाही तिथे जाण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा आदर टिकवून ठेवू शकता। स्वतःचा आदर करा। इतरांकडून आदर मिळवायचा असेल तर स्वतःचा आदर करायला शिका। स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि त्यासाठी जबाबदारी घ्या। राहणीमान सुधारा। तुमचं राहणीमान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवते, त्यामुळे स्वच्छता, साधेपणा आणि योग्य वागणूक ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असायला हवी। नवनवीन गोष्टी शिकत राहणे। जीवनात कधीही थांबू नका। काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा। हे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल आणि तुमचं जीवन अधिक समृद्ध करेल। सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहणे। सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावा, पण एक सीमारेषा आखून ठेवावी। यामुळे तुमचं आयुष्य अधिक शांत आणि स्वाभिमानपूर्ण बनेल। प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका। स्वावलंबनाचा सराव करा। कोणत्याही गोष्टीसाठी सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणं टाळावे। स्वयंपूर्ण होणं हीच खरी प्रगती आहे। नवरा बायकोमधील भांडण होत असेल तर ते दुसऱ्याला सांगू नका किंवा दुसऱ्याला मध्ये घेऊ नका। कौटुंबिक समस्या इतरांसोबत मांडणं टाळावे। तुमच्या घरातील प्रश्न घरातच सोडवावे। यामुळे तुमच्या नात्यांमध्ये विश्वास टिकून राहतो। तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका। तुमच्या दुःखांबद्दल फार बोलणं टाळा। अनेक वेळा लोक तुमचं दुःख ऐकून सहानुभूती न देता त्याचा गैरफायदा घेतात। कामापुरता मामा। प्रत्येक गोष्टीत इतरांना सामील करू नका। तुमच्या आयुष्यात कामापुरता लोकांशी संबंध ठेवा। यामुळे तुम्ही व्यर्थ वेळ वाया घालवणं टाळाल। लोकांचा अभ्यास करावा। समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, वर्तन आणि विचार समजून घ्यावा। हे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास वेळेत मदत करेल। लोकांचा स्वभाव ओळखायला शिका। ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवतात मित्रांनो, त्यांच्या स्वभावाची ओळख असणं महत्त्वाचं आहे। यामुळे तुमची फसवणूक तुम्ही टाळू शकतात। अपमानाचा बदला यशस्वी होऊन घ्यावा। तुमच्या अपमानाचं उत्तर नेहमी यशस्वी होऊनच घ्या। अपमानाला त्वरित प्रतिसाद देण्याऐवजी तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा। लोकांकडे दुर्लक्ष करा। नकारात्मक किंवा टोचून बोलणाऱ्या लोकांना दुर्लक्षित करा। तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा। मोजक्याच गोष्टी इतरांना शेअर कराव्या। तुमच्या वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी मोजक्याच लोकांशी शेअर करा। यामुळे तुमचं खाजगीपण टिकून राहील। गरजेपेक्षा जास्त बडबड नाही करावी। शांतपणे विचार करावा आणि नंतर बोलण्याचा सराव करा। अतिशय बोलून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो। एक चांगली व्यक्ती व्हावी। चांगलं व्यक्तिमत्व तयार करावे। लोकांच्या मदतीला पुढे यावे, पण स्वतःच्या किमतीत घट होऊ देऊ नका। दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका। स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहावे। स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियंत्रणात ठेवावे। यामुळे आपल्याला दुसऱ्याची गरज पडत नाही। स्वतःचा स्वाभिमान राखावा। स्वाभिमान ही आपली खरी ताकद आहे। कोणत्याही परिस्थितीत तो न गमावता राहिले पाहिजे।
मित्रांनो, या 20 गोष्टींवर लक्ष दिलं तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली बनेल. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या सवयी अंगीकारा आणि जीवनात सकारात्मकता वाढवा. तुमच्या आयुष्यात यापैकी कोणत्या गोष्टी लागू आहेत आणि कोणत्या गोष्टींचा तुमच्या जीवनात उपयोग होईल, खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत आनंदी रहा आणि सकारात्मकतेने जीवन जगा. जय जय श्री स्वामी समर्थ.